नमस्कार मंडळी. तुमचं मन प्रसन्न आणि ताजतवानं ठेवण्यासाठी घेऊन आलोय विनोदाच्या विविध रंगी फुलांनी गुंफलेला हास्य गजरा, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. को पावर्ड बाय गार्नियर मास्क. हिमालयाची सावली या नाटकाची संपूर्ण टीम आज देखील आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंडळी, आजकालचं युग हे जाहिरातींचं युग आहे असं म्हटलं जातं. आत्ता इथं एक हॉस्पिटल सुद्धा स्वतःची जाहिरात करणार आहे आणि ही जाहिरात तुमच्या समोर घेऊन येत आहेत ज्यांच्या स्वतःच्या प्रसिद्धीला आता कुठल्याही पद्धतीच्या जाहिरातीची आवश्यकता नाही असे हास्य महारथी समीर आणि विशाखा. या चौगले चौगले, कसं वाटतंय आता? ओ चौगले. हो इकडे हो, मी इकडे. तुला किती वेळा सांगितलं पायाखाली उशी घेऊन झोपत जाऊ नका, माझं कन्फ्युजन होतं ना. हो सॉरी. बरं बरं चौगले, आता कसं वाटतंय? विकनेस आलाय. आलाय विघ्नेश आलाय. आता त्याला काय पेटी वाजवायला सांगू? वाजवतो तो, बाजाची पेटी, आंब्याची पेटी सगळं वाजवतो. हे सगळं करून पेटीत खेळतो. बरोबर सांगू? विकनेस आलाय. अच्छा विकनेस. हा कल विकनेस आला. हो येणार विकनेस. अहो तुमच्या पॅनक्रियासचं ऑपरेशन झालं ना. स्वादुपिंड त्याचं ऑपरेशन झालंय. आता बघा विकनेस कसा वाढेल लगेच. ऑपरेशनचा खर्च 1 लाख रुपये झालाय. एवढा कसं झाला? आता कसे भरू एवढे पैसे मी? हे हॉस्पिटलमध्ये पॅनक्रियास घेऊन येताना विचार करायचा. काय बोलताय तुम्ही? बघा काही हरकत नाही, आपल्याकडे पर्याय आहे. आज आमच्या हॉस्पिटलचं शूटिंग आहे इथे जाहिरातीचं. त्या जाहिरातीत तुम्ही काम करा, हॉस्पिटल तुमचं 50% बिल माफ करेल. काय सांगताय? माझा स्पीड मॅच करू नका, विकनेसची कंटिन्युटी ठेवा ती. चालेल, मी तयार आहे. हो ना. बघा हे डिरेक्टर आहेत, हे सगळं समजवतील तुम्हाला. हा काय करायचं, कसं करायचं, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि बघा व्यवस्थित लाफ्टर घ्या. लाफ्टरच्या मध्ये मध्ये बोलू नका. तुझं काम कर ना, तुम्हाला कशाला. हा सांभाळा. आएगा बेटा. क्या नाम क्या है तेरा? चौगुले हमरे का नाम. चौगुले. हे देख चौगुले, शूटिंगचं टेन्शन नाही घ्यायचं अजिबात. एकदम रिलॅक्स. कारण तुला ना डायलॉगच नाहीयेत. तुला इथे बेडवर फक्त आजारी पेशंट सारखं पडून राहायचंय आणि आजारी असल्याची ऍक्टिंग करायची. लक्षात घे. नाही, मी आजारीच आहे ऍक्च्युली. हा, पण सगळे महत्वाचे डायलॉग घ्यायला आम्ही स्टार अभिनेत्री संजना मॅमला बोलवलंय. मी त्यांना बोलवतो, ते आलेत. संजना मॅम. या का मॅम? गुड मॉर्निंग सर. शॉट वगैरे रेडी आहे? रेडी. ओके. ही इज द वन. Yes. आर्टिस्ट. ओके. हॅलो सर, आता कसं वाटतंय? हे पायावर बसली माझ्या ही बाई. पायाचं चौपदरीकरण झालं हो माझ्या. केवढा झाला हा पाय? सॉरी. हेच आहेत का ते? ओके. आता कसं वाटतंय? हा आता ठीक आहे. माझं जरा ऑपरेशन झालं काही दिवसांपूर्वी. हा डॉक्टर म्हणाले मला की तुमचं काहीतरी पॅनकेकचं ऑपरेशन झालंय ना. पॅनकेकचं नाही हो, पॅनक्रियाज म्हणतात त्याला. पॅनकेकचं ऑपरेशन. या ते काय आम्ही दिवसभर मेकअप करतो ना, पॅनकेक त्याच्यामुळे पटकन ते पॅनकेक आलं. स्वादुपिंड म्हणतात. ते स्वादुपिंड आपलं पोटात असतो, तर त्याचं एवढं बोलून सुद्धा मला विकनेस आला. नाही बरोबर आहे. नाही साहजिक आहे, विकनेस येतोच. विकनेस येतो आणि ऑपरेशन नंतर तर विकनेस येतोच. म्हणजे मला आठवतं माझं एकदा ऑपरेशन झालं होतं. म्हणजे माझ्या कपाळावर इकडे हा इथे गालावर एक पिंपल आला ना, तसा इथे आला होता. त्याचं ऑपरेशन केलं. 3 दिवस विकनेस होता. आय टेल यू, हॉरिबल इट वॉज. बापरे, तुम्ही पिंपल्सचं ऑपरेशन करता? अरे बापरे, आम्ही टाइमपास मध्ये बसल्या तिकडे हातानेच फोडतो ते. सॉरी. पण हे होईल ना, म्हणजे व्यवस्थित? होय, डोंट वरी ॲट ऑल. सगळं व्यवस्थित होईल. अजिबात काळजी करू नका. शूटिंग 5 मिनिटाचा टेक आहे. आणि मी 1 टेक आर्टिस्ट आहे. 1 मिनिटात आपण शॉट करूया. सगळं व्यवस्थित होईल. बने आजारी येतात, पेशंट आहे, त्यांना अजिबात त्रास होता कामा नये. हा प्लीज, आपली जबाबदारी आहे. प्लीज नीट. हा
हो मॅडम. थँक्यू व्हेरी मच मॅडम, थँक्यू. मॅडम मी शॉर्ट समजावून सांगतो मला यांना सांगतो. सर काय मॅडम तुमच्या पत्नी आहेत, तुम्ही आजारी आहात म्हणून तुम्ही ते ऍडमिट झालेला आहात. मॅडम मी ऍक्शन बोललो की तुम्ही रडत फ्रेम मध्ये इन व्हायचं. इन झालात की पहिला लुक ह्यांच्याकडे आणि मग कॅमेऱ्याकडे बघून डायलॉग घ्यायचा. म्या गंगी, यो माझा पती भंवरलाल, याचं पॅनक्रियाचं जेव्हा ऑपरेशन झालं ना. मिनिट, काय गंगी आणि भंवरलाल विचित्र वाटतं हो जरा. गंगी महाराष्ट्रीयन नाव वाटतं, भंवरलाल राजस्थानी वाटतं ना. दोघांचं कसं जुळणार, जरा खटकतं, बाकी काही नाही. तरी काय फरक पडतो ना. नाही ऍक्च्युली माझा चेहरा आहे ना तो महाराष्ट्रीयन आहे की नाही. मग माझा गंगाराम ठेवा, हिचं भंवरदेवी ठेवा ना, बरं पडेल. नको, पण ते भंवरदेवी आणि गंगाराम म्हटलं तरी ते विचित्र वाटतं. नको, माझ्या तात्विक मताला पटत नाही. एक मिनिट सर, तुम्ही नका ना एवढा तात्विक दृष्टीचा वगैरे विचार करू. लेखकांनी लिहिलंय ना, त्यांनी काहीतरी महत्वाचं म्हणून लिहिलेलं आहे. त्यांनी ठरवलंय नाव, गंगी तर गंगी, भंवरलाल तर भंवरलाल. ओके, माझ्या डोक्यात ते सतत नका ते तुम्ही एवढा विचार प्लीज नका करू. हा, आपण लगेच शूट सुरू करूया. नका एवढा विचार करू. लेखकांनी लिहिलेले. सर आपण रेडी, टेक करूया. ठीक आहे मॅडम, करूया. रेडी रेडी आपण मी रेडी. इथे झोपलो. हो हो रेडी. चला रोल कॅमेरा ऍक्शन. हिने धक्का मारला मला. एवढा अहो पेशंट आहे ना मी, मला पॅनक्रियाचं ऑपरेशन झालंय हो. धक्का मारला हो मला. एवढा कसा व्हायरल हा. अरे पण एवढा धक्का मारलाय तुम्ही मला. धक्का नाही म्हणला, माझा आवेग होता तो दुःखाचा. अरे पण नवरा गेलाय का, आजारीचा ना, एवढा आवेग काय कामाचा. तुम्ही नका ना सांगू किती आवेग द्यायचा तो. सी माझी, मी ना इन्स्टंट वाली अभिनेत्री, स्पॉन्टिनिटी आहे माझी. प्लीज यांना सांगा. माहिती मला. तुम्ही नका ठरवू. आणि मी सुद्धा असं ठरवून काही करत नाही. जे वाटलं ते वाटलं. ठीक आहे, आता मी पडलो म्हणून वाचलो तरी हो, नाही काय झालं असतं. ऍक्च्युली हे पडल्यामुळे ना शॉर्ट रिटेक झालाय. अन्यथा ना वन टेक आर्टिस्ट आहे मी. हो तुमच्या वन टेकच्या नादात माझं आयुष्याचं टेक ऑफ व्हायचं हो. करू का मला सांगा ना. ओके ओके तुम्ही वर या. मला काय ऑपरेशन झालं ना इथे, बरोबर आहे. थोडंसं मला पण त्रास होतो. मला कळतंय, पण काय मॅडमची पद्धत आहे ना कामाची, जरा समजून घ्या. तुम्ही पण तसे रिॲक्ट व्हा. का अंदाज आला ना तुम्हाला. आणि प्लीज तुम्ही जास्त विचार करू नका. प्लीज स्टे कूल. ओके मॅडम आपण पुन्हा करूया. ठीक आहे मॅडम, डायलॉग माहिती ना, म्या गंगी माझा पती भंवरलाल. मला माहितीये बने. चला रोल कॅमेरा ऍक्शन. अरे भूल घेते मला. अरे म्या गंगी आणि हो माझा पती चिमणराव. अरे खूपच झालं हो. चिमणराव आता सदाशिव पेठेतले झाले. अहो गंगी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातलं नाव वाटतं की नाही. चिमणराव का जातील पश्चिम महाराष्ट्रात लग्न करायला. चिमणराव गेले पश्चिम महाराष्ट्रात, काय फरक पडतो. गेले, त्यांना मजा वाटली, गेले ते. नाही जाणार. अरे सदाशिव पेठेतला माणूस आयुष्यभर तिथेच राहतो. अरे गेले ना बाबा, ते सांगतोय ना तुला. आपलं ऑपरेशन झालंय ना. शांत बस ना. कुठे झालं ऑपरेशन. इथे झालंय ना. इथे अशी एक बुक्की दे ना. शांत No. बस, सांगतो मग शांत बस ना. नो बने. अरे मला मारता ते बुक्की देन म्हणते No. तिकडे. शांत बस यार. 5 मिनिटाचा आहे, किती वेळ लागतोय. बरे. राणा यार शांत, प्लीज कोऑपरेट कर ना. जरा प्लीज तुम्ही शांत व्हा प्लीज. मी शांत होतो हो. Please. मॅडम मी यांच्या वतीनं सॉरी बोलतो. मॅडम आपण पुढे जाऊया. ठीक आहे ready. मॅडम. ते त्या हा. पॅनक्रियाच्या वाक्यापासून आपण घेऊया. ठीक आहे मॅडम. ओके मोड चला रोल कॅमेरा ऍक्शन. माझ्या नवऱ्याचं नुकतंच पॅनक्रियाचं ऑपरेशन झालं या ठिकाणी. समजा ठिकाणी आम्ही गेलो, वेगवेगळे डॉक्टर्स बघितले, दवाखाने बघितले या ठिकाणी, पण कुठंच इलाज नाही झाला त्या ठिकाणी. त्यातच माझ्या नवऱ्याची नोकरी गेली या ठिकाणी. माझ्या आयुष्यात दुःखाची खाई पसरली त्या ठिकाणी. कट फॅन्टॅस्टिक मॅडम, कमाल शॉट मिळाला, एक नंबर मस्त. अरे हे काही भाषण करतायत का निवडणुकीतलं. त्या ठिकाणी ह्या ठिकाणी काय म्हणतात हे. अरे यार तू शांत बस ना. मॅडमने एवढा मस्त टेक दिलाय. तू स्वतःला खूप मोठा ऍक्टर समजतो ना. नाही, माझं तुझा क्लोज लावलाय आता. मला तुझा अभिनय बघायचाच आहे. इथे आता दुःख दाखव. तू आजारी असल्याची ना ऍक्टिंग करून मी दाखवलं. आहे आजारी, मला ऍक्टिंग करायची गरज नाही. अरे ते वाटलं पाहिजे ना चेहऱ्यावर. बरं ठीक आहे, हरकत नाही, मी करतो. कळलं ना. मी तुझा क्लोज लावला, इथे लक्ष ठेव. कळलं. चल रेडी रोल कॅमेरा ऍक्शन.
कट 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 कट. ए काय ए कसलं एक्सप्रेशन आहे हा काय पॉर्न फिल्म बघतो का माणूस काय कसलं एक्सप्रेशन आहे अरे मला दुखतंय पोटात. ए बाबा ही अशी ऍक्टिंग नाही होत कळलं ना. हा काय ऍक्टर बिक्टर होऊ शकत नाही. लिहून घे तू माझ्याकडनं. याला जर काम मिळालं तर मी इंडस्ट्री सोडेन बघ. लिहून घे. अरे पण नकोच आहे मला काम. अरे मी तर पेशंट 50% बिलात माफी आहे म्हणून मी करतो इकडे. मला नाही करायचं करिअर इकडे. दमला बघ कसं दमला बघ. 4 वाक्य नाही बोलली त्याला दम लागला. ह्या माणसांचं काही होऊ शकत नाही रे. कुठून आणतात ही लोक. तुम्हाला जमतात कशी कुठून मिळतात. मला अजिबात पटत नाही. त्याला सांग त्याच्याकडनं इथे काय तो काढून घ्यायचं कुठून येतात यार. माझा घसा गेला. अरे माझा शहाळा पिते ही बाई. अरे माझ्या मावशीने आणलं होतं ना शहाळं. उद्या ना यार तू थांब ना. एवढा ऍटिट्यूड असेल नाही करायचं मला. एक शहाळा प्यायला तू एवढा बोलून दाखवतो रे काय. ह्याला काय वाटतं माझी अवकात नाही 4 शहाळा घ्यायची. त्याला सांगा तू ठेवू नको देऊ मी पिणार शाळा. याला सांग तू. याला सांग तू. अरे यार तू थांब ना यार कशाला मध्ये हे बघ 300 रुपये पर डे मी काम नाही करत. तुझ्यासाठी म्हणून मी इथपर्यंत आली आहे. नॉनसेन्स. दुसऱ्याचं शहाळं जाऊन पिणं वाईट गोष्ट. अरे यार तू थांब ना यार प्लीज. खूप झालं तुझं खूप झालं. आई शपथ ह्याना असिस्टंटने पेन पण नाही दिला मला. तो पेन असताना तुझ्या पोटात टाके घातलेत ना त्यात घुसवून ना खाडी बिस्किटचा पुडा कसं उघडतात तसे सगळे टाके उसवून काढले असते. आई शपथ मगापासून बघतो. शांत बसा यार. 2 मिनिटं शांत रा यार. विकृत लोक भरली आहेत रे. चुप. निर्घृण आहे हो हे. चुप चुप. चला रोल कॅमेरा ऍक्शन. समजा लोकांनी आम्हाला सांगितलं या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये सगळं बघता येतं. या हॉस्पिटलमध्ये बीपी बघता येतं. अरे काय बोलते ही. बीपी बघताय. ब्लड प्रेशर बघता येतं. का वेगवेगळे टेस्ट होतात. युरिन टेस्ट होते. ब्लड टेस्ट होते. स्टूल टेस्ट होते. स्मार्ट सिटी होते. सिटी स्कॅन म्हणतात तो त्याला. स्मार्ट सिटी कुठून चौगुल्या लय मारीन. आई शपथ असा मारीन ना चौगुल्या. तुझा पॅनक्रियास करून इथे ना मी फुटबॉल खेळेन. शांत बस. एवढा नसतो मोठा तो. छोटे असतात. तुम्ही टप्पा टप्पा खेळू शकता पाहिजे तर तर्काला धरून बोला. टारकन फाडेन तुला. टारकन फाडेन. शेवटच्या 2 वेळेत मित्रा यार प्लीज कोऑपरेट करना. शांत बस ना यार. मला खायला देऊ. मला चक्कर येते हो. यार काय कुठून आणलं या माणसाला यार. मॅडम तू लवकर घ्या. शेवटच्या 2 वेळेत मॅडम लगेच करून टाकेन ना यार. तू शांत बस ना यार प्लीज यार. मॅडम करूया आपण. घे ऍक्शन. MH हॉस्पिटलमध्ये मी ते आले. आम्हाला नवऱ्याचं ऑपरेशन झालं या ठिकाणी आणि माझा नवरा 100% बरा झालाय. हा बघा माझा नवरा. हा बघा हा माझा नवरा. हा बघा आज याला 100% बरं वाटतंय बघा. हा कसा टनाटना उड्या मारतोय बघा. अरे उड्या काय मारू लावतोय. अरे जा तिथून. नाही करायचं मला. ॲज युजल अफलातून परफॉर्मन्स. सई. अप्रतिम कॉन्सेप्ट, अप्रतिम लिखाण, अप्रतिम सादरीकरण. वी लव्ह यू. थँक्यू सो मच. थँक्यू. प्रसादा. समीर आणि विशाखाचं कॉम्बिनेशन म्हणजे गरम भज्यांसोबत मिरची. समीर आणि विशाखाचं कॉम्बिनेशन म्हणजे गरम भज्यांसोबत मिरची आणि सदाशिव पेठेतला माणूसच पटकावतो मुंबईतल्या स्टुडिओतली खुर्ची. थँक्यू सो मच. तर मंडळी खानदेश रत्न श्याम राजपूत तयार झालाय वर परीक्षेसाठी आणि त्याची परीक्षा घेत आहेत भाषेच्या रिदमने बेदम हसवणारे अरुण कदम आणि कॉमेडीच्या पीचवर वर्षानुवर्ष नाबाद राहणारा गडी कांबळ्यांचा पॅडी. दोघांचंही जोरदार स्वागत. शामुडी वनुडी शामुडी वनुडी शामुडी फायनली आपण एकत्र राहणार आहोत. कसं वाटतंय रे. गैर मस्त वाटी रे ना. गेले 5-6 आठवडे मी 2 लहान मुलांना अंगा खांद्यावर खेळवत होतो पण आता म्हणजे वेगळा काहीतरी स्किट करेन. वनू तुझ्या डोळ्यात बघितलं ना. हो बापरे माझ्या अंगावर असे रोमांच उभे राहतात. हो म्हणा बापरे तू लाजल्यावर तर काही गोड दिसते बाप. तुझ्या शेजारी बसलो ना तर मला असं वाटतं बा
की मी हिमालयाच्या सावलीत बसलोय. माझ्या हिमालय ना तू जा तू. अगं नको नाव, बस ना ग माझ्या जवळ. बरं तू हिमालय नाहीये, तू सातपुड्याच्या पर्वत आहे, आमच्या नंदुरबार जवळच्या. नंदू, थोड्या दिवसात आपलं लग्न होईल बा. आणि मग मग रे मजा करू बा आपण. खरंच खूप खूप मजा येणार. पण तू माझ्या बाबांना इम्प्रेस करशील ना? माझ्या बाबांना इम्प्रेस केल्याशिवाय आपलं लग्न नाही होणार. त्यांना मागायचे बोलव त्यांना. त्यांना दाखवतो मी खानदेशी माणूस काय चीज आहे बा. पण का त्यांनी गार्डन मध्ये का बोलवलं होणाऱ्या जेवायला? घरी बोलवायचे ना. बघतो त्यांना. शामू नको ना असं करू. तू असं केलं ना तर अख्खा रोमांच उभा राहतो बा डायरेक्ट. नंतर करूच आपण रोमांस. मी बाबांना बोलवते. बोला बोला. बाबा. ओ तू झोप. बाबा बाबा. दोन दोन वेगळे आवाज का बरं काढले तू? कळेल कळेल सगळं कळेल. बाबा या ना, श्याम आलाय. हॅलो 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 वने, या दोघांपैकी नेमका तुझ्या बाप कुठला आहे बुवा? हे दोघेही माझे बाबा आहेत. दोघेही तुझे बाप आहे? बाप रे बाप, दोन दोन बाप. ते ऐकायला कसं वाटतं? काही लॉजिक बिजिक आहे का नाही? ए वासाऱ्या, प्रभाकरच्या स्किट मध्ये घुसतो, त्याला काही लॉजिक असतं काय? लॉजिक असतं? हे बघ, ऐकायला कसं पण वाटत असेल तरी आम्ही दोघं हिचे बाबा हाय. त्याचं काय झालं? हे माझे खरे बाबा आहेत. माझ्या आई बाबांचं लग्न झालं तेव्हा ते हनीमूनला गेले. बरं बरं. हनीमून वरून परत येताना हे बाबा पळून गेले. मग माझ्या आईने इकडे येऊन या बाबांशी लग्न केलं. टुक 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 टुक. आणि मग 4 दिवसात हे बाबा परत आले. हो, पण हे तर पडून गेले होते ना. अरे वाचारे, मी पळून गेलो नव्हतो. मग मी बस स्टॉपच्या मागच्या बाजूला टॉयलेट आहे ना, त्याच्यात गेलो होतो. कुणीतरी कडी घातली. मला वाटलं आता उघडतील, नंतर उघडतील, आज उघडतील, परवा उघडतील. 4 दिवस झाले कुणी कडी उघडलीच नाही. 4 दिवसांनी मला कळलं, अरे चासला मीच आतून कडी लावली होती. मग ती मी कडी काढली. धावत 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 मी माझ्या घरी आलो. घरी बघतो तर काय, पुन्हा दार बंद, आतून कडी. म्हटलं आता नाही, आता 4 दिवस बाहेर थांबायचं नाही, म्हणून मी आपली बेल वाजवली. मला वाटलं माझी बायको आरती घेऊन मला वावलायला येईल, तर हा दिवा आला. आईच्या बिलावरचा नागोबा वत्साऱ्याने माझ्या बायकोबरोबर लग्न करून हा मोकळा झाला. मी बोललो आता लफरी करायची नको. मग आम्ही दोघांनी आपसात चर्चा केली आणि मग ठरवलं की हिच्या आई बरोबर आपण सुखाने संसार करू. असं का? अरे बापरे. पण हिची आई अशी कुठली बाई होती जिने 4 दिवस पण धीर नाही धरला, लगेच लग्न करून टाकलं? नाही नाही, ती अरे चांगली होती, स्वभावानी चांगली होती. हे काय नाव होतं रे तिचं? काय बरं नाव लक्षात नाही रे. नाव विचारायची कधी संधीच नाही मिळाली. नाव लक्षात नाही? मग काय नावाने हाक मारायचे तुम्ही? मी बाबा तिला हाक मारायचो, ए अरुणची बायको इकडे ये, असं हाक मार. आणि मी आवाज तिला द्यायचो, ए बॅडीची बायको, अरे इकडे. अरे 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 अरे, तुम्हाला काही लाज आहे का रे? तुमची बायको आहे ना ती? होती आता नाही. हिला जन्म दिला आणि ती 3ऱ्याच एका सोबत पळून गेली. मग आम्ही म्हणलं आता त्याच्याशी परत कुठे जुळवून घ्यायचं, तिघांचं ट्युनिंग जमलं तर बरं.
बरोबर. म्हणून आम्ही काय केलं, आम्ही दोघांनीच हिला लहानाची मोठी केली. पण मी काय म्हणतो, 2 बापांचं लॉजिक देण्यातच आपलं हे स्किट संपेल असं मला वाटतंय. स्किटचा मूळ जो विषय आहे तो तुझी वर परीक्षा असा विषय आहे. तर आपण डायरेक्ट विषयावर जाऊया का रे? चालेल. बरं ठीक आहे. वनिता बाळा, तुझा तुझं पण स्किट आहे ना, त्याची रिहर्सल कर. तुझ्यासोबत पण आनंदच आहे म्हणा. चल, काय प्रश्न विचारायचा मला विचारा बा. हा ठीक आहे. चल, चालून दाखव. ओ बा वाजा रे. चालून दाखवलंस, असं चालून दाखवलंस. अरे चालीमध्ये कसं असं कौल पाहिजे. अरे कौल छपरावर रे, डौल पाहिजे, डौल. चालीमध्ये कसं असं डौल पाहिजे. हे बघ, असा चाल प्याड्या, तू चालून दाखव. अरे तुम्ही बाय ना गोराईचा बुटका शामरुख, बँड्राचा चिंपांझी. काय चालून दाखवता तुम्ही काय चालीचे ते सगळ्यांना माहितीये. तुम्ही निरागस आहात असं म्हटलं तर सगळ्यात मोठा लाभ ठरतो स्किट मध्ये. चालून दाखवताय तुम्ही. मी काय बोलतो प्याड्या, हे बघ, आपल्याला ना जावं हुशार कोण पण मिळेल, पण आपल्याला असा जावं पाहिजे जो आपल्या पोरीला सांभाळणार. आपल्या पोरीला काय त्रास आहे, तिच्या मनात काय साचले हे तिने न सांगताच यांनी ओळखलं पाहिजे. तिच्या डोळ्यात बघून तिच्या मनात काय चाललंय हे याला कळलं पाहिजे. असं आपल्याला जावं पाहिजे. वकील खरंय, खरंय, पुस डोळे पुस. मी काय बोलतो, हे बघ, आता आम्ही ना एका पिक्चरची ऍक्टिंग करून दाखवतो. हा, ती जर का तू बोलून दाखवली तर आम्हाला कळेल की तू आमच्या पोरीच्या मनातल्या भावना ओळखू शकतो. म्हणजे तुमच्या पोरीच्या भावना ओळखू शकतो की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत डमशरात खेळणार. काय डंब तुझ्यावर राज्य. प्याड्या, मी काय बोलतो रे, हे ह्याला कुठल्या पिक्चरची ऍक्टिंग करून दाखव रे. बरं सांग काहीतरी गोड. म्हाताऱ्या भैऱ्या. 1 2 3. अरे एकाच वेळी दोघं वेगवेगळी ऍक्टिंग नका करू. कन्फ्युज होतो ना मी. तुम्ही गुच्छ पठाण मला सांगा पिक्चर मध्ये हिरो कोण आहे बा? हिरो? हा, प्रसाद दादा आहे. अरे पण प्रसाद दादाने कुठल्या पिक्चर मध्ये असं केलेलं आहे? अरे सोपं आहे पिक्चरचं नाव, टार्झन. पण टार्झन मध्ये कुठे प्रसाद दादा आहे? टार्झन तू बोलला? मला वाटलं फरसाण. म्हातारा बाहेरने. अरे कानाचा पडदा आहे तो शिवून घे. पाळी पण आतमध्ये अशी शिवून घेत. मामा टचा फ करून टाकला ना त्याने. फटके देतो मी, त्यांचं कधीच ऐकत नाही म्हातारा. अरे तुम्ही काय तुमना तुंतून वाजाडी राहणार. मी तुमच्या पोरीवर प्रेम करतो म्हणून हे सगळं सहन करतोय बरं. नाही तर मी ना नाही तर काय रे बाप, नाही तर काय नाही तर मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देतो बा. विचारा. गाणं गाता येत? गाणं नाही येत बघा ना. काय
तुला गाणं गाता येत नाही. अरे तुझे होणारे सासरे संगीत क्षेत्रातले पंडित विद्वान असताना आमच्या जावयाला गाणं येऊ नये. नाही नाही नाही, मी अरुणच्या बायकोच्या मुलीशी तुझं लग्न होऊच देणार नाही. एक वार नाही, 2 वार नाही, 3 वार नाही. अरे मी तर म्हणतो रविवार पण नाही. अरे रविवार पण नाही. हो अरे किती चाटा मारता हो तुम्ही, 1 नंबरचे चाटंबाज आहे. तुमच्या गाण्याचा काय संबंध? काय संबंध? काय संबंध? अरे आमच्या पिढी जात व्यवसाय गाणं म्हणजे. नाही नाही, आता ह्याला दाखवलंच पाहिजे. दाखवूया. हा चल पुढे हो. हा. अरे खाया नाही पोट नाही आलं नशिबाला, एकदन पैसा द्यावा द्यावा धर्माला, एकदन चोपटा फुटेल तंबोरा आहे तुम्ही, तो फुटेल टाका आहे. हा पिढी जात व्यवसाय आहे का? तुमच्यापेक्षा आरोही चांगला गाते. ए तिचा सोड, तुझं सांग. तुला गाणं येत नाही, तुला अभिनय येत नाही, या शरीरात तुझा एक सुद्धा कलेचा गुण नाही. मग कशी देणार मी अरुणच्या बायकोची मुलगी तुला? मी पण नाही देऊ शकत पेड्याच्या बायकोची मुलगी. बरं नाश्ता तरी येतं का? नाश्ता नाही येत ना. नाही येत नाश्ता. नाश्ता येत ना, मग जेवण तरी येतं का बनवता? नाही, मला नाश्ता येत नाही, मला ऍक्टिंग येत नाही, मला काहीच येत नाही. नाही कलेतले कुठले गुण आहेत ते सांग तुझ्यात पहिले, नाही तर तुला कुस्ती येते ना मला. कुस्ती कलेमध्ये मोडत नाही, तुला सांगून ठेवतो. कलेमध्ये मोडत नाही, पण आता तुम्हाला कुस्ती येते. अरे मारू आता मला सांगा, मी जावई म्हणून कसं आहे बुवा? तुझ्यापेक्षा उत्तम जावई असूच शकत नाही या जगात. लातों के भूत बातों से नहीं मानते. ओ मलेशिया रिटर्न, मलेशिया द्यायला नको लावो वाजाड. वा वा वा, ना भूतो ना भविष्यती अशी ही वरपरीक्षा होती. बघा हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई, खूप मजा आली. पॅडीदा, म्हणजे किती वेळाही तुझ्या वाट्याला सिनियर सिटीजन किंवा आजोबा किंवा काही, प्रत्येक व्यक्ती वेगळी वाटते, प्रत्येक व्यक्ती वेगळी दिसते, तिचा प्रवास वेगळा दिसतो आणि ह्याला हे तूच करू जाणे. खूप भारी. श्यामदादा, आज तुम्ही रोमॅन्टिक अंदाजमध्ये खूपच छान वाटलात. आम्हाला बघायला आवडेल असं काहीतरी, फिल्ममध्येही बघायला आवडेल तुम्हाला अशा अंदाजात. खूप मजा येईल. श्यामेच्या भाषेचे, श्यामेच्या डायलॉगचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि लोक आता त्याच्या आवाज वापरून स्वतःचा व्हिडिओ करतात. ही फार मोठी गोष्ट आहे. श्यामेसाठी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. अरुणदा, क्युटी पाय तर तुम्ही आहातच, पण आज तुम्ही खूपच मजा आणलीत. वनी, तुझं पण गेस्ट अपीअरन्स फारच आवडला, भावला, छान दिसलीस त्याच्यामध्ये, मजा आली ओव्हरऑल. मला असं वाटलं की हा सुपरहिट परफॉर्मन्स होता. मंडळी, वळूया आजच्या पाहुण्यांकडे. जयंत घाटे सरांना विचारूया की त्यांना कसा वाटलाय हा परफॉर्मन्स. फार अप्रतिम. दिवसभर आपण काम करून थकतो, प्रवास करून थकतो, दमतो, खेळून दमतो, पण इथे मात्र हसून हसून दमायला होतं. आणि हा प्रवास कधी संपूच नाही असं वाटतं. धन्यवाद. थँक्यू. विघ्नेश दादा, तू काय म्हणशील? या जगातलं हसवण्या एवढं मोठं दुसरं पुण्यकर्म कुठलंही नाही आणि ही मंडळी हे पुण्य रोज करतायत. तर मला असं वाटतं ह्यांचा जो हास्याचा झरा आहे तो असाच अक्षय आणि अखंड राहू दे अशी मी रंगदेवतेकडे प्रार्थना करतो. आणि जर का पुनर्जन्म असेल आणि देवाने माझी जर का इच्छा की पुनर्जन्म असेल तर मला रसिक म्हणून असंच इथे बसू दे आणि कलावंत म्हणून ही मंडळी अशीच पुन्हा या मंचावर येऊ दे. थँक्यू सो मच. मंडळी, हास्य जत्रेचा सुपरस्टार, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे तयार झालाय लग्नाला. पण त्याच्या वरातीचं घोडं अडवायला येते कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. जोरदार टाळ्यांनी दोघांचंही स्वागत करूया. या गोदांड्यावर न म्हणताय नवरा कुणाचा येतय, या गोदांड्यावर न म्हणताय नवरा कुणाचा येतय, त्याच्या करवल्या नाजूक साजूक, या दांड्यावर न म्हणताय नवरा कुणाचा येतय.
तांड्यावर म्हणतोय नवरा कुणाचा येतोय या ग तांड्यावर अरे बाप मला मारतो का काय? ओ सर आज मी प्रचंड खुश आहे. आई शपथ खुश आहे मी. फायनली माझं लग्न ठरलंय. म्हणजे जेव्हा मी मुलगी बघायला गेलो ना तर ती मला बघून जाम खुश झाली. एकटक फक्त माझ्याकडे बघतच राहिली. मग मी पण इम्प्रेशन मारायला जे काय केस हलवले ना टाणा नाना ती फक्त माझ्याकडे बघतच होती. आम्ही नंतर हळूहळू एकमेकांना भेटायला लागलो, एकमेकांना समजून घेतलं. मग मला कळलं पोरगी लयच गोड आहे. आता शरीराने जरा ती सुपोषित आहे, म्हणजे धष्टपुष्ट. ऍक्च्युली मी जरा व्याकरणात वेगवेगळे प्रयोग करतोय. लाईक कुपोषितचं विरुद्ध अर्थशब्द आहे सुपोषित. भाषेवर काम करणं गरजेचं आहे. तर अशी ती पोरगी आहे. म्हणजे ती जरा ना अशीच आहे, जरा आवली आहे थोडीशी आणि सरप्राईज करते नेहमी मला. आता उद्या माझं लग्न आहे ना तर तिने आज मला इथे भेटायला बोलवलंय. DDLJ मधल्या शाहरुख सारखं. अयो असं काय म्हणजे तिला सरप्राईज द्यायला का आवडते ना मला कळतच नाहीये. कसली भारी यार पण मला इकडे बोलवलं यार. थंडी पण असते यार. अयो ओळखा ओळखा 20, 25, 40 वने. अय्यो एका झटक्यात कसं ओळखलं? ये 2.5 किलो का हाथ है. ये किसी पे गिर जाए ना तो आदमी उठता नहीं और जाता है. मीरा रोडून डायरेक्ट हिमालयाच्या सावलीत. तसंच सर हीच आहे ती जिच्या मी प्रेमात पडलोय. आणि ती अयो सांग ना उद्या लग्नात आज कशाला भेटायला बोलवलं? ऍक्च्युली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. ओ सरप्राईज. नाही अगदी तसंच काही नाहीये. ऐक ना तू आधी ना ते मला आवाज करून बोलणं बंद कर यार. डायरेक्ट गौऱ्या बोल. खरं सांगू का आमच्याकडे शेणाच्या थापतात त्याला गौऱ्या म्हणतात. सॉरी. एक मिनिट फोन आलाय बोलो. हा हॅलो बोल बोल बोल. काय रे हळद सुरू झाली? वने हळद सुरू झाली. हे नाचो. एक मिनिट मी इथं असताना हळद कुणाला लावताय? अच्छा दारू प्यायला सुरुवात झाली का? ऐका हे थांबा. अरे मी इथं वावरात आहे वावरात. हा हळूहळू प्या मी येतो. आलो अरे लगेच 10 मिनिटात आलो. हा पटकन सांगा नाही तर ते लोक संपवतील. हळद संपवतील. सांग ना काय प्रॉब्लेम आहे? ऍक्च्युली मला कसं सांगू मला कळत नाहीये. अरे बोला या तोंडाने. तुम्ही प्लीज मला प्रॉमिस करा की तुम्ही रागावणार नाही. मी अजिबात रागावणार नाही. तू सांग पटकन यार. तुम्ही मला नाही म्हणा. का? कशाला पण? लोक हसतात माझ्यावर म्हणतात याच्यात काय बघितलंस? खरं सांगू का मला शेजारच्या माझ्या गावातला ओंकार खूप आवडतो पण माझ्या आई वडिलांना आवडत नाही. हा घोळ आहे. काय? मग तुम्हाला हो का म्हणालीस? ते आमचं ब्रेकअप झालं होतं म्हणून त्याला जळवण्यासाठी मी हो म्हणाले. जळवण्यासाठी? तू चौथी आहे चौथी. सई मॅडम तुम्हाला सांगतो ना प्रत्येक ब्रेकअप झालेली मुलगी माझा वापर आहे ना तिच्या बॉयफ्रेंडला जळवण्यासाठीच करतात. ते बॉयफ्रेंड माझ्याकडे बघून जळत नाही हसून निघतात. हाय का? तू हसू नको. नाही सॉरी. म्हणजे तुमचं ब्रेकअप झालं की नाही? नाही ते आमचं पुन्हा जुळलंय. पुन्हा जुळलंय म्हणजे? कालच त्याने मला 4 प्लेट सुकापुरी खाऊ घातलेत. म्हणजे सुकापुरी खाऊ घातलं की तू पट्टेस? नाही तसं नाही एक्झॅक्टली. मग कॉलेज पासून आतापर्यंत किती सुकापुऱ्या खाल्ल्यास? तुम्ही खूप पर्सनल बोलू नका. माझं ओंकारवरती प्रेम आहे. ऐक ना मी आपल्या लग्नामध्ये पाणीपुरीची गाडी लावतो पण असं करू नको यार. सकाळी लग्नानंतर दूध वाल्याच्या ऐवजी पाणीपुरीवाले लावतो पण असं करू नको यार. ऐक ना एक मिनिट फोन आलाय. हा हॅलो. हा काय रे हास्य जत्रेची सगळी टीम आली? हा बोल काय सांगतो?
अरे यार, हा थांब, करतो तुला नंतर फोन मी. काय झालं? काय करायचं आहे माणसाचं? कोणाचं? प्रसाद ओक सर. काय झालं? ते हास्य त्या टीमला म्हणाले मी तुम्हाला हिरकणीची पार्टी देतो, म्हणून माझ्या हळदीत घेऊन आलेत. बर ती अख्खी टीम माझ्या हळदीत नाचते. हिरकणीची सक्सेस पार्टी. मला कळत नाही, एकालाही प्रश्न पडला असेल का ग? काय? हिरकणीच्या सक्सेस पार्टीत प्यायच्या अगोदर अंगाला हात का लावतायत? हास्य जत्रेच्या टीमचं काय करायचं? त्यांचं सोड, तू माझं सांग पहिलं काय करायचं ते. प्लीज मी तुमच्या पाया पडते, प्लीज तुम्ही नकार द्या ना, प्लीज मी तुमच्या पाया पडते, प्लीज नकार द्या ना. उद्या आपलं लग्न आहे यार, 1500 पत्रिका छापल्यात आणि महागातलं कॅटरिंग पण बुक केलंय मी. अरे त्या पत्रिका त्यांचं काय एवढं, मी आणि ओंकार बसून तुमच्या नावावरती व्हाईटनर लावू, एवढं काही होणार नाही. आणि कॅटरिंग वाला आमच्या लग्नात फिरून घेऊ ना. आणि माझे मित्र तिकडे हळदीत पैसे उतरतात, त्याचं काय? ते मी हप्त्याने भरेन, तुम्ही टेन्शन नका घेऊ, प्लीज नकार द्या ना. कन्फर्म? कन्फर्म सगळे पैसे देशील? हा ओके, नकार. एक मिनिट, पण मी का तुला नकार देतोय? असं नाही, मला चालणार नाही यार, उद्या लग्नार माझं. तू आता ना नकार दे, नाही तर कापून टाके ना तुला इकडे. झिपऱ्या साल्या, तू दे ना नकार मला. बाप रे बाप, आवाजावरून डायरेक्ट झिपऱ्या. कुठे गेले का संसार? संस्कार गेले खड्ड्यात. ओंकार ये ना, हवा ऐकतच नाहीये. ऐकत नाहीये. ओंकार लवकर आता तू ऐकत नाही कसा झुकत नाही हा, ऐकत नाही कसा झुकत नाही याला आलो मी ठोकायला. ऐकत नाही कसा झुकत नाही याला आलो मी ठोकायला. आलो मी ठोकायला, याला आलो मी ठोकायला. ठोकणार. एक मिनिट, अबे तुझी प्रत्येक एंट्री गाण्यावरच का असते बे? तू तोंडातून आवाज काढू नको. काय बोलत? एक शब्द काढू नको, कळलं? वने, तू मला बोलवस याचा अर्थ हा किडा वळवळतो. जरा स्वतःची जीभ सांभाळ, कळलं ना? काय बोलते त्याला नीट कळू दे. येऊन जाऊन एकच कॅरेक्टर पकायचो. कॅरेक्टर वरती ना मी इन्शुरन्स काढलाय. हे माझं कॅरेक्टर आहे, तुझी काय जायते? अरे माझी काय जय आहे, त्याची ऑलिजीच. तू बघ रे, स्वतःकडे बघ आधी, जिभेला जर आकार दे, स्वतःची जिभेकडे बघ. हा असं तसं ऐकणार नाही. काय? तू एक काम कर, तू या राखी बांध. एक मिनिट, ती का मला राखी बांधेल? कारण ती माझी बायको आहे. ती माझी बायको आहे? ती माझी बायको आहे. विचार तिला. ओय, तू कोणाची बायको आहेस? तुझी बायको आहे. तू कोणाची बायको आहेस? तुझी बायको आहे. नाही, मी तुझीच बायको. हा, ही फक्त माझी बायको आहे. हिचा प्रत्येक शब्द, हिचे हात वाळे, हिची देहबोली फक्त आणि फक्त माझी बायको आहे हेच सांगतायत. कळलं? वय हे राखी बांध. मी काय राखी बांधू पण यार? कारण तू हिचा भाऊ आहेस. राखी बांध, राखी बांध, बांध राखी बांध, राखी बांध. लागतंय हातातलं कड लागतंय. नको नको नको, ओंकार 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 नको. राखी बांध, राखी बांध. बोल, मी लाडाची बहीण आहे, बोल. बोल. राखी बांध, राखी बांधून घे आणि बोल लाडाची बहीण आहे. कोणी ब्रँड लाडाची बहीण आहे? तूच तर बोल लाडाची बहीण आहे. अरे एक काल हुपर, तो एवढा मारी ना तुझा मोठ्या मुली धरण करीन. राखी बांधून घे आणि बोल गाणं म्हण. काय? ही माझी लाडाची बहीण, मी हिचा भाऊ. हे माझी बहीण, मीचा भाऊ. हे माझी बहीण, मीचा भाऊ. अरे हा राखी बांधू देत नाहीये. बांधतो, बांध. ही माझी बहीण, माझा भाऊ. ही माझी बहीण, मीचा भाऊ. आता तू इथून चल. मी का जाऊ? तू आमच्या स्किट मध्ये मी का जाऊ? असं ऐकणार. ओंकार जाऊ दे. ओंकार सोड. ओंकार नको ना. ओंकार मला तुझा राग माहिती आहे. ओंकार ओंकार तुला राग आल्यावर तू डायरेक्ट शूटिंगला दांड्या मारतोस आणि फोन स्विच ऑफ करतोस. नको ना. सॉरी कोणे बुक्की मारीन आयुष्य. तू चल चल, तुला मी सोड सांगतो त्याला मारायला नाही. मला गाणं सुस्त आहे. शाप आहे माझा शाप. तुमच्या दोघांची जोडी कधी सक्सेस होणार नाही, लक्षात ठेव. अरे आमच्या दोघांची जोडी विधी लिखित आहे. अरे ही माझा गुलाब, मी हिचा काटा आहे. ऐकस, वनिता माझा गुलाब, मी हिचा काटा आहे. तू फक्त बघच बघ तुझ्या हातात. लय भारी. तुमचा त्रिकूट आम्हाला
आवडत चाललंय. आणि आणखी एक गोष्ट मला फार आवडली तुमच्या स्किटमधली, की आम्ही सगळेजण तुझ्या हळदीत गौरव हिरकणीची सक्सेस पार्टी म्हणून नाचतोय. हा सुदिन आम्हाला लवकरच बघायला आणि अनुभवायला मिळो, देव करो. बघूया काय म्हणतात याच्यावर प्रसाद ओक. छान झालं. मुळात तिघही खूप छान दिसत आहे आज. म्हणजे गौरव, तू आज इतका छान दिसतोयस की तुझं रूप बघून तुला कुठली मुलगी नाही म्हणेल असं वाटत नाही रे. इतका छान दिसतोयस. फक्त हळदीतला नवरा म्हणून तू एखादा कुर्ता सलवार घातला असतं तर अजून मजा आली. नाही पण मजा आली. ओमकार, तू ॲज युजल फॅन्टॅस्टिक. खूप मजा आली, खूप मजा आली. 7 आठवडे विचारतोय मी तुला कधी बघणार हिरकणी. 7 आठवडे मी तुला विचारतोय कधी बघणार हिरकणी. तू म्हणतोयस वेळ मिळाला की जाऊ. आता तर मी पार्टी देणारच, कारण नवरा झाला भाऊ. मंडळी, आज आपल्या सोबत आहेत एक अतिशय दमदार, कसदार आणि प्रतिभावंत अभिनेते शरदजी पोंक्षे. शरद दादा, मी तुम्हाला मंचावर येण्याची विनंती करते, प्लीज. शरद दादा, तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वामधून, तुमच्या कारकिर्दीमधून सगळ्यांसाठी एक आदर्श निर्माण केलेला आहे. कुठल्याही संकटासमोर हार न मानता संघर्ष करण्याच्या तुमच्या जिद्दीला, ध्यासाला, चिकाटीला आम्ही सलाम करतो. आणि म्हणूनच आम्ही सोनी मराठी व हास्य जत्रेतर्फे तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट देऊ इच्छितो, एक सन्मानचिन्ह देऊ इच्छितो. तुम्ही त्याचा स्वीकार करावा अशी नम्र विनंती. हे सन्मानचिन्ह देण्यासाठी मी आमच्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांना मंचावर येण्याची विनंती करते, प्लीज. जिंदगीच्या टेन्शनवर फॅन्टास्टिक मात्रा. जिंदगीच्या टेन्शनवर फॅन्टास्टिक मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. खरं तर सन्मान हा कायम मोठ्यांकडून छोट्याचा होणं अपेक्षित असतं. पण आज थोडासा आगाऊपणा आम्ही करतो आहे. आम्ही तुझ्यापेक्षा छोट्या असूनही तुझा सन्मान करतो आहे. पण हा सन्मान तुझ्या रंगभूमीबद्दलच्या निष्ठेचा आहे, तुझ्या जिद्दीचा आहे, तुझ्या नाटकावरच्या प्रेमाचा आहे, तुझ्यातल्या समृद्ध कलाकाराचा आहे, तुझ्यातल्या भाषाप्रेमीचा आहे, तुझ्यातल्या मित्रांवर भरभरून प्रेम करणाऱ्या निष्ठावान माणसाचा आहे. आणि या सगळ्याचा सन्मान फक्त हातात माईक घेऊन नाही होऊ शकत. म्हणून 2 मिनटं. ओ माय माय माय, ओ माय माय माय. एवढंच सांगतो मी सगळ्यांना, आमची इथे जमलेल्या सर्व कलावंतांना, हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला आनंदी आणि दुःखी बनवत असतो. अर्धा ग्लास भरलेला असतो, अर्धा रिकामा असतो. सदैव अर्धा भरलेला ग्लास बघायला शिका. आयुष्यात कुठल्याही प्रसंगातून, कुठल्याही संकटातून तुम्ही सहज बाहेर पडू शकता. फक्त असं म्हणायचं की आईला काय लकी आहे मी, माझा अर्धा ग्लास भरलेला आहे. जेव्हा वाईट दिवस असतात, विशेषतः कलावंतांसाठी, तेव्हाही हे वाक्य लक्षात ठेवा, हेही दिवस जातील. आणि यशाच्या अत्युच्च शिखरावर असाल तेव्हाही हे वाक्य कायम लक्षात ठेवा की हेही दिवस जातील. धन्यवाद. सृजाताई, तुझ्याकडे येते. तू अतिशय मोजक्या नाटकांमधून अतिशय नेमक्या भूमिका करताना आम्हाला दिसतेस. आणि या नाटकातल्या तुझ्या व्यक्तिरेखेचं, तुझं कामाचं भरभरून कौतुक होतं आहे. काय सांगशील याबद्दल आणि तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल? बयो, ही भूमिका अशी आहे की एकाच वेळेला खूप गोष्टी अभिनयातल्या पण आणि बाकीच्याही शिकवून गेलेली अशी ही भूमिका आहे मला. म्हणजे कानेटकरांनीच तिच्याबद्दल असं लिहिलं आहे की खूप पोळलेली म्हणून खूप शिकलेली. म्हणजे ती अशी शिकलेली नाही आहे, पुस्तकं शिकलेली नाही आहे, पण फार शहाणी आहे आणि खूप गोष्टींचं तिला भान आहे. म्हणजे ती एक स्त्री आहे, ती एक पत्नी आहे आणि आई आहे, याचं तिला तर भान आहेच. पण समोरचा जर कोणी ते विसरत असेल तर त्याला भानावर आणण्याचं कामही ती करू शकते, न शिकलेली असूनसुद्धा.
एवढी ती स्ट्रॉंग आहे. आणि जेव्हा तुम्ही ते कॅरेक्टर करता तेव्हा कुठे ना कुठे तुमच्या मनात ते गुण किंवा तेवढं स्ट्रॉंगनेस तुमच्यात पण यायला लागतो किंवा तुम्हाला जाणवतं की असं आपण व्हायला हवं किंवा ह्याची तुम्ही असं राहण्याची किंवा असा दृष्टिकोन ठेवून बघण्याची गरज आहे, हे तुम्हाला आत कुठेतरी जाणवायला लागतं. आणि हे एक खास गोष्ट ती मला देऊन गेलेली आहे. थँक्यू सो मच ताई. गोविंद सर, मी तुमच्याकडे येते. सगळ्यात आधी खूप थँक्यू, तुम्ही हे नाटक रंगभूमीवर आणलंत, आम्हा नवीन पिढीला त्यामुळे हे नाटक बघण्याची संधी दिलीत. थँक्यू सो मच. तुम्ही काय सांगाल या नाटकाविषयी? मी हे नाटक घेऊन पूर्ण महाराष्ट्रभर स्क्रिप्ट घेऊन फिरलो होतो, पण का माहिती नाही की हा योग कदाचित असा योगायोग यायचा होता. आणि ह्या नाटकाच्या खरोखर मी 6 महिने पूर्ण वेगळ्या टेन्शनमध्ये होतो. त्या टेन्शनमधून मला सुभाष रेडेकरसारखा खास एका शाळेमध्ये आम्ही शिकलेले त्यांची साथ लाभली. राजेशला बोलल्यानंतर राजेशने माझ्या पाठी लागून हे करून घेतलं. आणि ही टीम जी 6 महिने आम्ही गोळा करत होतो, त्या टीमचं जे टेन्शन आणि हे सगळं होतं, तर मला खरोखर आभार मानावे लागतील की हास्य जत्रेमध्ये येऊन हा 6 महिन्याचं जे माझं टेन्शन होतं ते हास्य जत्रेने आज टेन्शन घालवलं आणि तुम्ही आम्हाला बोलवलं, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही तुमचे खूप आभारी आहोत की तुम्ही या आठवड्यात आमच्याबरोबर सहभागी झालात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या नाटकासाठी. थँक्यू सो मच.